आज आपण चॉकलेट मोदक बनवतो आहे। वेगवेगळे स्टफिंग टाकून आपण चॉकलेट मोदक बनवतो आहे। बघू शकता किती सुंदर दिसतात आहे आणि हे मोदक बनवायची सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे। झटपट होतात आणि एकदम टेस्टी लागतात आणि बऱ्याचशा टिप्स देणार आहे, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। माझ्या चॅनलवर खूप सारे रेसिपीज टाकलेले आहे, लंच, ब्रेकफास्ट, डिनर आणि स्वीट डिशेस, त्या तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता। माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर सुरू करूया आपण मोदक बनवायला। नमस्कार, मी अनिता, माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज आपण वेगवेगळं स्टफिंग टाकून चॉकलेट मोदक बनवतो आहे आणि त्याला लागणारं साहित्य आपण एक मिल्क कंपाऊंड घेतलेला आहे आणि एक व्हाईट कंपाऊंड घेतलेला आहे। 400 ग्राम आहे। आपल्याला हवं तितकं क्वांटिटी आपण यातनं काढून घेणार आहे। आता आपण 200 ग्राम व्हाईट चॉकलेट घेतलेला आहे आणि त्याचे आपण बारीक तुकडे करून घेतो आहे आणि त्याला डबल बॉयलर मेथडमध्ये आपण त्याला मेल्ट करून घेतो आहे। एका भांड्यात आधी आपण हे चॉकलेट टाकून घेतो आहे। आता आपण गॅसवर एक भांडं ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि ते बॉईल करून घेतलेले आहे। त्याच्यावर आपण आता काचेचा बाउल ठेवणार आहे ज्याच्यात आपलं चॉकलेट ठेवलेलं आहे आणि पाणी आपल्या ह्या काचेच्या भांड्याला खालून पाणी टच व्हायला नको एवढंच पाणी घ्यायचं। वाफेवर आपल्याला ते मेल्ट करायचं आहे, पाणी टच नको व्हायला भांड्याला। आणि आपण आता हे व्हाईट चॉकलेट मेल्ट करून घेतो आहे। आता आपली चॉकलेट मेल्ट झालेली आहे, आपण त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे आणि त्याला आपण खाली काढून घेतो आहे। आता आपल्याला त्याच्यासाठी स्टफिंग करायचं आहे, त्याच्यासाठी आपण एका बाउलमध्ये 1 चम्मच गुलकंद घेतलेला आहे, 1 चम्मच डेसिकेटेड कोकोनट टाकतोय आपण आणि थोडेसे काजूचे तुकडे आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून त्याचे छोटे बॉल्स करून घेतोय। आता आपण एक साचा घेतलाय, त्याचा एका भागाने आपण रबर बँड लावून फिक्स करून घेतलेला आहे आणि मध्ये आपण आता हे व्हाईट चॉकलेट टाकून घेणार आहे आणि आधी आपण केसरचे थ्रेड्स घेतलेले आहे आणि ते साईडला लावून घेतो आहे, त्याच्याने खूप सुंदर दिसतो मोदक। आणि आता व्हाईट चॉकलेट आपण जे मेल्ट केलं आहे ते टाकून घेतोय, थोडं त्याला व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपलं जे स्टफिंग आहे त्याचा छोटासा एक गोळा आहे तो टाकून त्याला व्यवस्थित प्रेस करून घेतोय। चॉकलेटमध्ये आपण सेंटरला प्रेस करायचं म्हणजे सगळीकडनं चॉकलेट राहील आणि मध्ये आपलं स्टफिंग राहील। आणि आता ह्याला चॉकलेटने आपण कव्हर करून घेतोय। जास्तीचं चॉकलेट आहे ते काढून घ्यायचं आणि थोडंसं आपण प्रेस करून त्याला आतमध्ये करून घ्यायचं। बर्फाच्या ट्रेमध्ये आपण त्याला ठेवतोय आणि फ्रीजरमध्ये 5 मिनिटं आपण त्याला सेट करून घेतोय। आता 5 मिनिटं झालेले आहे, आपलं मोदक सेट झालेलं आहे। आता आपण त्याला ओपन करतोय। आधी रबर काढून घ्यायचा आणि त्याला अलगद हाताने ओपन करायचं म्हणजे आपला मोदक पण छान निघेल आणि त्याला बाहेर काढायचं। आपण बघू शकता किती छान मोदक झालेला आहे। हलक्या हाताने काढून घ्यायचं, एकदम छान सेट झालेला आहे। केसर पण एकदम सुंदर दिसत आहे त्याच्यात आणि असा हा आपला गुलकंद स्टफ मोदक झालेला आहे। दुसऱ्या प्रकारचं स्टफिंग टाकून आपण चॉकलेट मोदक बनवतोय, त्याच्यासाठी आपण काळ्या मनुका घेतले आहे। आपण एक मोल्ड घेऊन त्याच्या साईडला बांधून रबर बँड लावून घेतलेला आहे आणि त्याला फिक्स करून घेतले आणि आता काळ्या मनुका आपण सगळ्या साईडला टाकून घेतोय, खाली पण आणि आजूबाजूला पण। आणि त्याच्यामध्ये आपलं हे चॉकलेट आहे, व्हाईट चॉकलेट, ते टाकून घेतोय। जर घट्ट झालं असेल तर डबल बॉयलरवर पुन्हा पातळ करून घेऊ शकता तुम्ही, किंवा मग मायक्रोवेव्ह असेल तर त्याच्यातही तुम्ही मेल्ट करून घेऊ शकता चॉकलेटला। आणि आता ह्याच्यात आपण टाकून घेतलेलं आहे व्हाईट चॉकलेट, त्याला आपण थोडं टॅप करतोय, पूर्ण नाही भरायचं, थोडंच टाकायचं चॉकलेट, टॅप करून घ्यायचं आणि आता त्याच्यामध्ये आपण काजूचे तुकडे स्टफ करत आहे आणि त्याला थोडं प्रेस करून घ्यायचं आणि त्याच्या साईडला आपण हे काळे मनुका लावून घ्यायचे सगळ्या साईडनी, म्हणजे जास्त छान दिसतं, काळा रंग एकदम उठून दिसतो त्याच्यात। अजून थोडंसं साईडला लावून घेतोय आपण काळे मनुका आणि व्हाईट चॉकलेट टाकून पूर्ण बंद करून घेतोय त्याला आणि हाताने प्रेस करून घेऊन त्याला 4 ते 5 मिनिटं फ्रीजरमध्ये सेट व्हायला ठेवून घेतोय। आता 5 मिनिटं झालेले आहे, फ्रीजरमधनं आपण त्याला बाहेर काढलेलं आहे आणि बघू शकता किती सुंदर निघालेलं आहे आपला मोदक। काळे मनुका किती सुंदर दिसतात आहे, आत काजूचं स्टफिंग आहे। आपला हा काजू स्टफिंगवाला मोदक तयार झालेला आहे।
अजून वेगळ्या स्टफिंगचा आपण मोदक बनवतो आहे। त्याच्यासाठी आपण एका वाटीमध्ये मँगो क्रश घेतलेला आहे, त्याच्यामध्ये मँगोचे पीसेस पण आहेत, त्याच्यामध्ये डेसिकेटेड कोकोनट टाकतोय आणि त्याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे। मँगो क्रशच्या ऐवजी तुम्ही स्ट्रॉबेरी क्रश किंवा आणखी वेगळा कुठलाही पायनॅपल क्रश वापरू शकता, तुम्हाला जो हवा तो, आणि बनवू शकता तुम्ही असे मोदक। आता आपण एक मोल्ड घेतलेला आहे, त्याच्या साइडला आपण बांधून घेतलेला आहे रबर बँडनी आणि आतमध्ये आपण ऑरेंज कलरची टूटी फ्रुटी टाकून घेतलेली आहे आणि त्याच्यात आपला हा व्हाईट चॉकलेट आहे ते टाकून घेतोय आपण। आणि त्याला एकदा टॅप करून घ्यायचं, अर्धवटच भरायचं आणि त्याच्यामध्ये आता हे मँगोचे तुकडे आणि कोकोनट हे जे मिक्स करून घेतलेलं आहे क्रश तो आपण आतमध्ये स्टफ करतोय। सेंटरला स्टफिंग करायचं नेहमी, म्हणजे जास्त सुंदर मोदक होतो। आणि साइडला चॉकलेट टाकून घ्यायचं, आता हे वरती कव्हर करून घ्यायचं त्याला आणि थोडं बोटानी प्रेस करून त्याला 4 ते 5 मिनिटं फ्रीजरमध्ये सेट व्हायला ठेवून द्यायचं। आता 5 मिनिटं झालेले आहे, आपण फ्रीजरमधनं मोल्ड बाहेर काढलेले आहे आणि त्याला आता त्याचा रबर बँड काढून त्याला मोकळं करून घेतो आहे आणि आपला मोदक तयार झालेला आहे। आतमध्ये मँगो क्रशचं स्टफिंग आहे आणि टूटी फ्रुटी आहे। आता आपण वेगळ्या प्रकारचा चॉकलेट मोदक बनवतोय, त्याच्यासाठी आपण मिल्क चॉकलेट घेतलेलं आहे आणि व्हाईट चॉकलेट घेतलेलं आहे, दोघांनाही आपण मेल्ट करून घेतले। आपण एक मोल्ड घेतलेला आहे, त्याला रबर बँडनी बांधून घेतले आहे आणि आधी मिल्क चॉकलेट टाकून घेतो आहे, थोडंसंच टाकायचं। त्याच्यावर आता व्हाईट चॉकलेट टाकून घेतो आहे थोडं, त्याला टॅप करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आता आपण बदामाचे तुकडे टाकून घेतो आहे। सेंटरला टाकायचं आणि व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आणि त्याच्यावर आपण हे मिल्क चॉकलेट आहे ते टाकून घेतो आहे आणि त्यांनी कव्हर करून घेतोय पूर्ण आणि व्यवस्थित प्रेस करून टॅप करून घ्यायचं आणि त्याला 5 मिनिटं फ्रीजरमध्ये सेट व्हायला ठेवून देतोय आपण। आता 5 मिनिटं झालेले आहे, फ्रीजरमधनं आपण बाहेर काढले आहे, रबर बँड काढून घेतोय आणि त्याला ओपन करत आहे। आपला चॉकलेट मोदक तयार झालेला आहे, आतमध्ये बदामचं स्टफिंग आहे आणि बाहेर मिल्क आणि व्हाईट चॉकलेटचं दोन्ही शेड्स किती सुंदर। चॉकलेट मोदकचं आपण प्लेटिंग करून घेतलेलं आहे, बघू शकता किती सुंदर दिसतात आहे, एकदम टेस्टी असे मोदक झालेले आहे। वेगवेगळे स्टफिंग टाकून आपण मोदक केलेले आहे। व्हाईट कंपाऊंडमध्ये जर कलर टाकले तर रंगीत मोदक सुद्धा चॉकलेट मोदक बनवू शकता। आणि हे चॉकलेट मोदक तुम्हाला कसे वाटले ते कळवायला विसरू नका। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत, इंटरेस्टिंग रेसिपीसोबत। धन्यवाद।